चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र आयुष नोपानी यांनी नुकतीच स्वीकारली। चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणी सखोल तपास करण्यासह चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास आपलं प्राधान्य राहील असं ते म्हणाले। युसेनचे जिल्हा प्रतिनिधी पवन झबाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार नुकतंच आयुष नोपानी यांनी सांभाळला आहे आणि आता त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कामाला सुरुवात केली आहे। सर, पहिले तर तुमचं जिल्ह्यात स्वागत आहे आणि सर येत्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात अबाधित राहावी यासाठी आपण काय प्रयत्न करणार? आपण प्रयत्न करणार की पुणे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिले पाहिजे। कुठले गंभीर गुन्हे वगैरे घडला तर त्याचा लवकर शोध लावणे आणि जेवढा गुन्हे शक्य आहे तेवढा प्रिव्हेंट करणे हे पोलीसची प्रायोरिटी राहणार। सर, जिल्ह्यात मोठे उद्योग आहे आणि काही उद्योग येऊन राहिले, यांना सुरक्षा देण्यात यावी किंवा देईल शासन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। त्या अनुषंगाने आपण काय? जिल्ह्यामध्ये गुंतवणूक होत आहे, हा फार चांगली गोष्ट आहे। इथे यंगस्टर्सना जॉब मिळणार आणि त्याच्यासाठी एक चांगला वातावरण सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने क्रिएट करणं हा पोलीसचं काम आहे आणि ते काम आपण प्रामाणिकपणे करणार अशी आमची भूमिका आहे। सर, जिल्हा पोलिसांनी किडनी रॅकेटचं जे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे किडनी तस्करीचं ते उघडकीस आणलं होतं, यापुढे आपण त्याच्यामध्ये काही जाणार आहात का? हो, एकदा तपासचा रिव्ह्यू घेऊ आणि आपण पूर्णपणे खोलपर्यंत जाणार तो तपासची सध्या काय परिस्थिती एकदा डिटेलमध्ये मी आढावा घेणार। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सोबतच उद्योगांना कसं सुरक्षित वातावरण निर्माण करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे। पवन झबाडे, युसेन न्यूज, चंद्रपूर।